ओम शांती. फायबरने युक्त असलेले हे शेंगुळे अनेक आजारांवर उपयोगी आहे. कशापासून बनवलं हे आता आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. या ठिकाणी मी घेतलेला आहे कुळीथ. कुळीथ याला काही भागामध्ये हुलगे देखील म्हणतात. आणि या हुलग्याचे शेंगुळे बनवण्यासाठी मी हे 5 ते 6 तास भिजत घातले आणि आता हे मिक्सर मधून मी वाटून घेते. वास्तविक पाहता हे शेंगुळे हुलग्याच्या पिठाचे बनवायचे असतात, पण माझ्याकडे खूप कमी हुलगे असल्यामुळे ते दळून आणू शकत नाही. त्यामुळे मी भिजत घातले आणि त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि काही पुदिन्याची पानंही घालून घेतलेली आहेत. आपल्याला हवा तो मसाला आपण यामध्ये घालून चांगली पेस्ट काढून घ्यायची आणि ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. ही पेस्ट काढत असताना पाण्याचा उपयोग करायचा नाही. का पाणी नाही घालायचं हे लगेच आपल्याला व्हिडिओमध्ये कळेल. आणि आता या पेस्ट मध्ये आपण लाल तिखट, जिऱ्याची पूड, ओवा किंवा अख्खे जिरेही घातले तर चालतं, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि यामध्ये एक मोठा चमचा मी घातलेला आहे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घातल्यास नंतर आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे. इथे कुठेही मी पाण्याचा उपयोग केलेला नाही. हे पहा, मी ज्वारीचं पीठ घालते आणि हा चांगला डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. मला अजूनही हे पीठ थोडं सैलच दिसतं म्हणून मी यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घालून घेते. आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये यासाठी आपल्याला पाणी घालून पेस्ट काढायची नाही, हे लक्षात आलंच असेल. आणि आता हा डो बाजूला ठेवूयात आणि आपण शेंगुळ्यासाठी फोडणी बनवूयात. मी साधी फोडणी बनवते. तेल घातलेलं आहे, जिरं आणि मोहरी यामध्ये तडतडू द्यायची आणि 2 ते 3 ग्लास एवढ्या शेंगुळ्यासाठी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावून ठेवायचं. कुळिथामध्ये फायबर असतात आणि मुतखडा झालेल्या व्यक्तीस कुळिथाचं पाणी अनुशापोटी पिल्यास फायदा होतो. याशिवाय डायबिटीज मध्ये देखील कुळिथाचा खूप उपयोग होतो. मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना जे काही पोटदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास होतो यापासून मुक्तता मिळवण्यासाठी सुद्धा कुळीथ उपयोगी आहे. मी असेच तुमच्यासाठी पौष्टिक आणि पारंपरिक व्हिडिओ बनवते. त्यामुळे तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आणि हो, तुमच्याकडे या हुलग्यांना काय म्हणतात ते कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून कळवा. आता या ठिकाणी माझे जेवढे शेंगुळे झालेले आहेत तेवढे मी उकळत्या पाण्यामध्ये घालून घेते आणि एकूण या शेंगुळ्यांना आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे शेंगुळे शिजवून झालेले आहेत. पुन्हा भेटूयात एका अशाच पौष्टिक मेनू सोबत. हे शेंगुळे तुम्हीही बनवा, खा आणि कसे झाले होते ते मला सांगा.